तुम्ही पहिल्यापासून लोणावळ्यात? हो, मी पहिल्यापासून लोणावळ्यात. शिक्षण लोणावळ्यात झालं. वडील आमचे रेल्वेला सर्व्हिसला होते. मी सध्या रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे. म्हणून भोंगा वाजतो का? तुम्ही बोलायला लागल्याबरोबर मग सुरू झालं. मला वाटलं आता कळलं रेल्वे जवळ जरा पाठीमागे म्हणून. आणि मग हा भोंगा घरात पण वाजतो का कधी? नाही, घरात नाही वाजत. कधीच नाही. नाही, घरात नाही वाजत. कधी नाही वाजत? वाजतो. भोंगा नाही, घरात शिट्टी वाजत असेल. नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारतो. नमस्कार. तुम्ही कुठल्या स्टेशनवर भेटलात? तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर इथेच तळेगाव दाभाडे. आणि आम्ही म्हणजे अपडाऊन करत असताना. अपडाऊन कुठे अपडाऊन करत होता तुम्ही? आम्ही कॉलेजसाठी पुणे म्हणजे तळेगाव पुणे असं अपडाऊन करत होतो. हो, एकाच ट्रेनला असायचात का? हा, एकाच ट्रेनला आम्ही असायचो. तुम्ही पण का? बरं, मग काय करायचं तुम्ही? नाही, तेव्हा म्हणजे फ्रेंड सर्कल मधून आमची ओळख झाली. यांची सीट अडवून ठेवायचात का? बऱ्याचदा सीट द्यायची तुम्ही द्यायचात का? मग आता उभं राहायची पाळी आली. मग कोणी प्रपोज केलं कोणाला? पहिला प्रपोज तर ऑब्वियस मीच केला. मग काय काय म्हणाले? लगेच हो म्हणाले? हो, म्हणजे असं नाही. म्हणजे काय? म्हणजे असं लगेच नाही सांगितलं की, पण नंतर म्हणजे आमची मैत्री होती त्यामुळे मी काही लगेच रिस्पॉन्स नाही दिला. मग थोड्या वेळाने असं म्हटलं होतं की मी लग्न एकाच अटीवर करीन, मला सासू पाहिजे, असं जर तुम्ही म्हणालात, सासूबाईंचा होकार मिळाला तर मी लग्नाला होकार देईन असं तुम्ही म्हणाला होता? नाही, कसं म्हणजे घरच्यांची पण मला परमिशन हवी होती. सगळ्यांच्या सहमतीनेच आम्हाला लग्न करायचं. तुम्हाला सासू पाहिजे होती? एकत्र कुटुंबात राहायला मला आवडणार. तुम्हाला सासू पाहिजेच होत्या? तुम्हालाही सासू पाहिजे असतील? नाही, म्हणजे मला एवढंच सांगायचं की 27 ऑगस्ट पासून झी मराठीवर तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे 2 नवीन मालिका. एक, मला सासू पाहिजे. मला म्हणजे मला आहे हा सासू, म्हणजे हे मालिकेचं नाव आहे, मला सासू हवी. सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता तुम्ही याचा आनंद लुटू शकणार आहात. आणि त्यानंतरच रात्री 9 वाजता सोमवार ते शनिवार अजूनही चांद राहत आहे ही नवीन मालिका सुरू होते झी मराठीवर.